नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणास सेकंड राऊंडमध्ये सीट मिळाली आहे. पण पुढे काय करायचे हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना पडला आहे. तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ITI प्रवेश 2026 आपणास सेकंड राऊंडमध्ये सीट मिळाली, पुढे काय काय करायचे. तर इथे आपण बघू शकत आहात की 12 जुलै हा आपणास एक दिवशी आपणास ही सेकंड राऊंडमध्ये सीट अलॉट झालेली आहे आणि प्रवेश घेण्याची मुदत ही 13 जुलै ते 16 जुलै आहे. म्हणजे हा 4 दिवसाचा कालावधी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लॉग इन करून घ्यायचं आहे. इथे आपण लॉग इन करून घेतल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात, इथे आपण सेकंड राऊंडमध्ये क्लिक करायचं आहे. इथे आपणास सेकंड राऊंड अलॉटमेंट डिटेल दिसून जाईल. इथे आपणास कॉलेजचे नाव दिसून जाईल. इथे आपणास मिळालेला ट्रेड दिसून जाईल. होम डिस्ट्रिक्टमध्ये सीट मिळाली असेल तर तिथे होम डिस्ट्रिक्ट असे पण आपणास दिसून जाईल. परत आपणास प्रेफरन्स नंबर कोणता, म्हणजे 1 2 3 कोणत्या नंबरच्या आपण ट्रेड तो टाकला होता, तर इथे 2 नंबरचा प्रेफरन्स हा इश्यू झालेला आहे. इथे आपणास ही सर्व माहिती दिसून जाईल. तर इथे आपण सर्वप्रथम आपले अलॉटमेंट लेटर हे डाउनलोड करून घ्यायचे आहे. अलॉटमेंट लेटर डाउनलोड केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षपूर्वक ऐकायचं आहे. तर आपण हे आपले अलॉटमेंट लेटर, कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, डोमसाईल, आपले मार्क लिस्ट, आपला LC, आपले आधार कार्ड, आपल्या वडिलांचे आधार कार्ड, ही सर्व डॉक्युमेंट घेऊन आपणा जो ट्रेड मिळाला आहे त्या ठिकाणी जायचं आहे. ते तेथील अधिकारी आपले डॉक्युमेंट चेक करतील. आपण आपल्या डॉक्युमेंटचे 2 झेरॉक्स सेट काढायचे आहेत. एका सेटवरती व्हेरीफाय म्हणून आपणास पोच मिळेल आणि एक झेरॉक्स सेट आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तेथील अधिकारी ठेवून येतील. आणि जेव्हा आपला ट्रेड पूर्ण होईल तेव्हा ती आपणास डॉक्युमेंट परत मिळतील. तर आपण रीत नमुन्यामध्ये आपली फी भरायची आहे आणि आपल्या हातामध्ये जेव्हा फी भरलेली रिसिप्ट येईल आणि जेव्हा आपण सर्व डॉक्युमेंट जमा कराल तेव्हा आपली ॲडमिशन प्रोसेस ही पूर्ण होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सीट मिळाल्यानंतर आपण ही अशी प्रोसेस करायची आहे आणि ही अशी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर आपला प्रवेश हा निश्चित मानण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.